नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये। राज्य परीक्षा परिषदेने जी मार्गदर्शन आपल्याला प्रोव्हाइड केलेले आहे त्या मार्गदर्शनामध्ये नमुना प्रश्न सरासरी या घटकावर आपण पाहत आहोत। आजचा हा मार्गदर्शकाच्या सरासरी भागातला तिसरा व्हिडिओ आहे। पहिलं उदाहरण बघूया। सुनील रावांची 12 महिन्याची सरासरी बचत 15,500 रुपये आहे। 12 महिन्याची सरासरी दिली आहे 15,500 रुपये आणि 11 महिन्याची बचत 15,250 रुपये आहे। तर त्यांची 12व्या महिन्याची बचत किती? आपण नावेत बसले विद्यार्थी किंवा वर्गात नवीन आलेले विद्यार्थी किंवा शिक्षकांचे वय बसवण्यानंतर सरासरी या प्रकारची उदाहरणं बघितली। हेही उदाहरण त्याच प्रकारचं आहे। आता इथं सुरुवातीला आपल्याला 12 महिन्याची सरासरी दिली आणि नंतर पुन्हा 11 महिन्याची सरासरी दिली। 12 महिन्याची सरासरी दिली आपल्याला 15,500 रुपये आणि 11 महिन्याची सरासरी दिली आपल्याला 15,250 रुपये। इथं आपल्याला लक्षात येते की 11 महिन्याच्या सरासरी नंतर 12 महिन्याची सरासरी प्रत्येकी 250 रुपयाने वाढले। जर आपण हे गणित न करता, गणिती क्रिया न करता, गुणाकार न करता किंवा त्या 12 महिन्याच्या बचतीची बेरीज न करता, 11 महिन्याची बचतीची बेरीज न करता असं समजू शकतो की 11व्या महिन्यात सुद्धा सरासरी 15,250 होती, वाढले म्हणजे त्या महिन्यात 250 रुपये वाढले। परंतु या 11व्या महिन्यातल्या एकूण बचतीमुळे या 11 महिन्याच्या बचतीमध्ये प्रत्येकी 250 रुपये वाढले। यांची जर बेरीज केली किंवा गुणाकार केला म्हणजे 11 महिन्याची बचत 250 प्रमाणे तर 11 × 5 = 55, हातचे गेले 5, 11 × 2 = 22, 5 = 2700। हे 11 महिन्यात ची वाढलेली सरासरी आहे किंवा बेरजेत वाढ एवढी होते 12व्या महिन्याच्या बचतीमुळे आणि 12व्या महिन्यात स्वतः या 11व्या महिन्यापेक्षा 250 रुपये वाढत आहेत। म्हणजे ते जर 250 रुपये याच्यात मिसळले तर होतात 3,000 रुपये। म्हणजे 11व्या महिन्याच्या सरासरीपेक्षा 3,000 रुपये जास्त 12व्या महिन्यात त्यानं जास्त बचत केली। म्हणजे जर याच्यात आपण 3,000 रुपये अधिक केले तर 18,250 रुपये हे 12व्या महिन्यात त्यांनी बचत केले होते। आता हे गणिती पद्धतीने कसं करणार आपण तर 11 × 15 250 हा कॉमन सेन्स वर आधारित सोडलेला आहे आणि 12 × 15,500 या दोन्हीतला जो फरक असेल ती 12व्या महिन्याची बचत असणार आहे। 11 ला 0, 11 × 5 = 55 ला 5, हातचे गेले 5, 11 × 2 = 22, 5 = 27 ला हातचे गेले 2, 11 × 5 = 55, 2 = 57, हातचे गेले परत 5, 11 × 1 = 11 × 5 = 16, 1,67,750 रुपये ही 11 महिन्याच्या बचतीची बेरीज होते। त्या पद्धतीने आता बघूया 12 महिन्याच्या सरासरीची बेरीज किती होते। 2 शून्याला 2 शून्य दिले, 12 × 5 = 60 ला परत 1 शून्य, हातचे गेले 6, 12 × 5 = 60 आणि 6 66, हातचे गेले 1, 12 × 1 = 12 आणि 6 18, 1,86,750, 1,86,600 आणि 1,67,750 यांची जर वजाबाकी केली सोळातनं 8 गेले, 8 उरले, 8तनं 7 गेले, 1 उरले, 1तनं 1 गेले 0, 18,250 उत्तर दोन्ही पद्धतीने 18,250 येतं। कॉमन सेन्सची गोष्ट आहे की जर सरासरी वाढली असेल तर नवीन व्यक्ती किंवा नवीन महिन्याची बचत पहिल्या 11 महिन्याची सरासरी एवढी तर निश्चित असणार आहे, परंतु वाढ ही त्या 12व्या महिन्यात असणार आहे। परंतु ती वाढ जेवढ्या पद्धतीने वाढली आहे तेवढीच वाढ किंवा तेवढीच कमी झाली तफावत ही मागच्या 11 महिन्यात पण झाली असते। अशा पद्धतीने कॉमन सेन्सच्या आधारे सुद्धा हे उदाहरण सोडू शकतो। पुढचं उदाहरण बघूया। विद्यार्थी मित्रांनो, विधानावर आधारित हे उदाहरण आहे। खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे? इथं बऱ्याच वेळा जमलिंग होते, हे वाचताना आपल्या परीक्षेच्या वातावरणात चुकतो काय कळेल। असत्य नाही, असत्य आहे, सत्य नाही, सत्य आहे हे इथलं वाचून त्याचा अर्थ समजून घेऊन आपल्याला खाली उदाहरण वाचायचे आणि विधानातला योग्य पर्याय निवडायचा आहे। हे खूप महत्त्वाचं आहे।
स्पर्धा परीक्षेमध्ये इथं तुमची वाचतानाची गफलत कशी होते आणि ती गफलत होऊ नये म्हणून काळजी घेणं अपेक्षित असतं. असत्य आहे म्हणजेच चुकीचं आहे. आता यातलं विधान चुकीचं कुठलं आहे ते आपण बघू शकतो. कोणत्याही गटातील संख्यांची सरासरी ही गटातील प्रत्येक संख्येपेक्षा मोठी असू शकते. आता ह्या विधानाची आपल्याला सत्यता पडता येते. समजा तुम्हाला 5 संख्या दिलेत सरासरी 1, 3, 5, 7, 9 ह्या 5 संख्या दिलेत आणि याचा अर्थ होतो की बाबा ह्या गटातील प्रत्येक संख्या किंवा ह्या गटाची जी सरासरी येणार आहे ती सरासरी ह्या गटातील प्रत्येक संख्येपेक्षा मोठी असते. हे विधान सत्य आहे की असत्य आपल्याला इथं पडताळायचं आहे. मग आपण जे बघितलेलं आहे समजा या उदाहरणात घेतलेल्या संख्येची सरासरी आपण क्रमशः वाढत जाणाऱ्या विषम संख्या आहेत म्हणजे आणि त्यांची मधली संख्या ही सरासरी असते. आता सरासरी 5 आली पण ही 5 7 पेक्षा मोठी नाही, हे 5 9 पेक्षा मोठं नाही, म्हणजे सरासरी ही गटातल्या प्रत्येक संख्येपेक्षा मोठी असू शकत नाही. काही संख्येपेक्षा लहान असते, काही संख्येपेक्षा मोठी असते. म्हणजे हे विधान पूर्णपणे सत्य नाही, पूर्णपणे असत्य आहे. खाली बघा दुसरं दिलंय 9, 11, 13, 15, 17 या विषम संख्यांची सरासरी 13 आहे. या विषम संख्येत क्रमशः वाढत जात आहेत. इथं 2 वाढले, इथं 2 वाढले, इथं 2 वाढले, इथं 2 वाढले. असा जर वाढत जाणाऱ्या संख्येमध्ये फरक सारखा असेल तर मधली संख्या ही त्यांची सरासरी असते आणि मग 13 ही सरासरी आहे. हे विधान सत्य आहे. 2 समसंख्यांची सरासरी समसंख्याच असते. आपण 2 समसंख्या घेऊया. 4 अधिक 6 बेरीज 10 आली आणि 10 ला 2 समसंख्यांची सरासरी समसंख्याच असते. 2 समसंख्यांची सरासरी डबल लिहिलं, ही लिहिताना चुकलं होतं, विषम संख्याच असते. पहिल्यांदा चुकून विषम लिहिलं होतं, विषम संख्याच असते. आपण ते बघू. 2 संख्यांची सरासरी म्हणजे त्यांची बेरीज भागिले 2. 4 अधिक 6 10 भागिले 2 5 आलं, विषम संख्या सरासरी आली. त्याच पद्धतीनं 50 संख्येची सरासरी 10 आहे. म्हणजे जर 50 संख्येची सरासरी काढली तर ती 10 आहे. त्याच्यात पुन्हा 8 आणि 12 ह्या 2 नवीन संख्या मिसळआहेत. पण या 2 नवीन संख्येची जर सरासरी काढली आपण तर 8 अधिक 12 भागिले 2 20 भागिले 2 10. ती पण सरासरी 10च आहे. आणि मग पहिली पण सरासरी 10 होती आणि नवीन 2 संख्यांची सरासरी 10 आहे. त्यात मिसळल्यानंतर आलेल्या 52 संख्यांची सरासरी सुद्धा 10च असते. त्यामुळे विधान सत्य आहे. हे विधान मात्र असत्य आहे. त्यामुळे इथं पर्याय क्रमांक 1 हा चुकीचा आहे. इथं काही संख्या दिल्या आहेत, पुढील संख्यांची सरासरी किती असं विचारलेलं आहे आणि काही संख्या दिलेत. आता इथं दुसरी काही युक्ती नाही, आपल्याला सरळ सरळ ती बेरीज करावी लागणार आहे. मग बेरीज करण्यासाठी उभी मांडणी करत बसण्यापेक्षा आपण काय करू, प्रत्येक ठिकाणी एक एक संख्या घेऊ. 4 आणि 5 9, 9 9 18 आणि 5 23 आणि 4 27 आणि 4 31 आणि 4 35. 35 ला एक एक संख्या 5 आपण लिहून काढू. हातचे 3 गेले दशे स्थानात देऊ. 6 आणि 3 9, 9 आणि 7 16, 16 आणि 0 16, 16 आणि 0 16, 16 आणि 0 16, 16 आणि 2 18, 18 पुढे शून्यच्या दशकात, पुढे शून्यच्या दशकात म्हणजे 8 आलं. हातच्या गेला शतकासाठी 1. अशा पद्धतीने आपण बेरीज करू. आता शतकाची बेरीज करू. हातच्या आलेले 1 आणि 5 6, 6 आणि 9 15 आणि 7 22, 22 आणि 2 24, 24 आणि इथं 0 आहे 24, 24 आणि 7 31, 31 आणि इथं 0 आहे आणि इथं 2 आहे 31 आणि 2 33. हातचे गेले 3, 8 आणि 3 11, 11 आणि 7 18, 18 आणि 5 23, 23 आणि 3 26, 26 आणि 1 27, 27 आणि 9 36, 36 आणि 5, 36 आणि 5 41 आणि 3 44, 44 मधलं 4. हातचे गेले पुढच्या घरासाठी 10,000च्या घरासाठी 4. इथं 10,000चं घर नाही, इथं 10,000चं घर नाही. आपण पुढे बघूया. आता 4 आणि 3 7, 7 आणि 5 12, 12 इथंही नाही 12, 12 आणि 1 13, 13 आणि 1 बेरीज चुकायली. 1 मिनिट. आपली 4 घराची बेरीज झाली आहे.
आपल्या 5व्या घरात आपला हातचा गेलेला आहे 4. 5 बंद कर 5व्या घरासाठी आपल्याकडे हातचे आले ते 4. इथं 5वं घर नाही, इथं 5वं घर नाही, इथं 5वं घर नाही. 5 4 आणि 1 5, 5 आणि 1 6, 6 आणि 1 7, 7 आणि 1 8, 8 आणि 1 9, 94,385 बेरीज झाली. आणि या बेरीजला आपल्याला 8 न भागायचं आहे, कारण 8 संख्या आहेत, सरासरी काढायची आहे. 8 एके 8, उरलेले 1, इथे 4च्या पुरलेले 14 झाले. परत ही 8चाच भाग बसणार आहे. 8 8 एके 8, उरले 6, इथं 6 याच्या पुढे लिहिले 63 झालं. 8 7 56, 56 गेल्यानंतर 7 उरले, इथं लिहिले 8 9 72, 6 उरले, इथं पुढे लिहिले 8 8 64, 8 8 64, 1 उरले. आता इथपर्यंतचा भागाकार झाल्यानंतर आपल्याला असं लक्षात येते की 11,798 नंतर दशांश चिन्ह आले आणि 11,798 नंतर दशांश चिन्ह असेल असा पर्याय फक्त आपल्याकडे 2 नंबरचा आहे. त्यामुळे आपण पुढचा भागाकार न करता इथं आपला वेळ वाचू शकतो. अशा पद्धतीने पर्याय क्रमांक 2 हे उत्तर असणार आहे. 8 8 64 मध्ये 8चा भाग बसला, 1 उरले. त्या 1 वर 0 घेऊन दशांश चिन्ह द्यावं लागेल आणि दशांश चिन्ह नंतर परत 8 एके 8, 1चा भाग बसला आणि पुढचा भागाकार दशांश चिन्हाच्या पुढचा असणार आहे. आणि मग अशा पद्धतीचा पर्याय आपल्याकडे 11,798, इथं 1,17,985 आहे, इथं 11,798 आहे, इथं 1,17,980 आहे. मग पर्याय जर व्यवस्थित बघितला आपलं लक्ष असेल तर पुढचा भागाकाराचा वेळ वाचून आपण पर्याय क्रमांक 2 इथं निवडू शकतो. उदाहरण आपल्या समोर असं आहे बघा. एका वर्गातील मुलांचे सरासरी वय 15.5 वर्ष आहे, मुलींचे वय 16.5 वर्ष आहे. मुले व मुली यांचे सरासरी वय 16 वर्ष आहे. सरासरी वय दिलंय. मुलांची संख्या 30 आहे, तर मुलींची संख्या किती असं विचारलेलं आहे. मग हे उदाहरण सोडवण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा काय करूया, आपण मुलींची संख्या विचारली आहे ती मुलींची संख्या x मानूया. मुलींची संख्या x मानूया. म्हणजेच आता आपण मुलींच्या वयाची बेरीज काढू शकतो, ती म्हणजे सरासरी गुणुले मुलींची संख्या. आपण x मानल्या, यांचा जर गुणाकार केला तर 16.5x ही बेरीज येणार आहे मुलींच्या वयाची. मुलांच्या वयाची बेरीज किती येणार आहे बघा. मुलांचे वय, मुलांच्या वयाची बेरीज किती येणार आहे, तर मुलांची सरासरी दिलेली आपल्याला 15.5 आणि मुलांची संख्या सुद्धा दिलेली आपल्याला 30. शून्याला 0 दिले, 3 5 15, हातचे गेले 1, 3 5 15, हातचे गेलेले 1 16, परत हातचे गेले 1, 3 1 3 आणि हातचे गेलेले 1 4. परंतु इथं 1 घरानंतर दशांश चिन्ह आहे, ते 1 घरानंतर दशांश चिन्ह दिल्यानंतर मुलांच्या वयाची बेरीज आपल्याला मिळाली 465. आता त्याच्या पुढे त्याने आपल्याला काय दिलंय की मुलं आणि मुलांची सरासरी, म्हणजे मुलांची संख्या 30 आहे अधिक मुलींची संख्या आपण x मानली आहे आणि यांची सरासरी किती दिलेली आपल्याला त्यांनी 16 वर्ष दिलेली आहे. ह्या दोन्हींच्या वयाची बेरीज आणि याच्यावर यांची बेरीज काढली सगळ्याची तर आपल्याला मुलींची संख्या निघते. मग आपण काय करूया, ही बेरीज काढण्यासाठी 30 मुलं आहेत, मुले आपल्याला x मानले आहेत आणि त्यांच्या वयाची सरासरी आपल्याला 16 दिली आहे. म्हणजे या सगळ्यांच्या वयाची बेरीज काढण्यासाठी आपल्याला 30 अधिक x यांना 16 ने गुणावं लागेल. 16चा आणि x चा गुणाकार आला 16x आणि 16चा आणि 30चा गुणाकार 16 त्रिक 16 32 16 त्रिक 48. 48 वर परत एक 0 दिला, 16 ने 30 ला गुणलं, 16 ने x ला गुणलं, एवढा गुणाकार आला. हे 16x अधिक 480 आणि 16.5x अधिक 465 हे सारखं असणार आहे, कारण हे इथं मुलींची वयाची बेरीज आहे, ही मुलांच्या वयाची बेरीज आहे आणि ही मुलांच्या आणि मुलींच्या वयाची एकत्रित बेरीज आहे. हे जर आपण एकत्रित मांडलं तर ते कसं होतंय, 16.5x अधिक 465 बरोबर 16x अधिक 480. आपल्याला x ची किंमत काढायची आहे, त्यामुळे सुरुवातीला हे x इकडे आणू,
16.5x इकडे येऊन ते वजा होणार आहे 16x बरोबर हे 465 पलीकडे जाणार आहेत म्हणजेच हे इकडे जाऊन वजा होणार आहे 480 वजा 465 16.5x आणि 16x म्हणजे 0.5x बरोबर यांची वजाबाकी 15 आली। आता x ची किंमत काढायची आहे x ला एकटं ठेवायचं आहे 0.5 किंवा 1/2 हे इथं गुणाकारात आहेत हे इकडे येणार x ला एकटं ठेवल्यानंतर 15 भागिले 0.5 हे 0.5 1/2 या स्वरूपात आपण लिहू शकतो म्हणजे 15 भागिले 1/2 भागिले असेल त्यावेळेस ते उलटून गुणिले करतो आपण म्हणजे 15 गुणिले 2/1 होणार आणि 15 गुणिले 2/1 15 गुणिले 2 बरोबर 30 x ची संख्या आली 30 आणि पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहे पहिला। आता हे सगळं करत असताना आपण एक कॉमन सेन्स न सुद्धा हे उदाहरण सोडवू शकतो हे समजून घेत वेळ जाणार आहे। आता बघा मुलांची संख्या किती दिली आहे आपल्याला 30 दिलेली आहे मुलींची संख्या किती दिली आहे दिलेली नाही मुलांची सरासरी दिली आपल्याला 15.5 मुलींची सरासरी दिली आपल्याला 16.5 आणि एकूणची सरासरी दिली आपल्याला 16 मुलींची सरासरी 0.5 न जास्त आहे कशापेक्षा तर एकूणच्या सरासरीपेक्षा आणि मुलांची सरासरी ही एकूणच्या सरासरीपेक्षा 0.5 नच कमी आहे। जर हे बॅलन्स व्हायचं असेल 0. मुलींची जी बेरीज वाढलेली आहे ती तर मुलांमध्ये कमी होणार आहे आणि ती कमी होणार असेल तर मुलांची आणि मुलींची संख्या सुद्धा सारखीच असणार आहे आणि त्याच्यामुळे उत्तर हे आपण कुठलीही आकडेमोड न करता जर कॉमन सेन्स आपल्याला समजत असेल वाढलेली सरासरी कमी झालेली सरासरी आणि वाढलेल्या सरासरी बरोबर म्हणजे समजा ये न करता मुलांची संख्या आपल्याला दिली आहे किती 30 दिली आहे म्हणजे 0.5 प्रमाणे मुलांचे 0.5 म्हणजे अर्धा वर्ष 30 मुलांचं वय ह्या एकूण सरासरीपेक्षा कमी आहे म्हणजे ते किती बेरीज जर कमी केलं तर 30 गुणिले अर्धा म्हणजे 15 वर्षाने बेरीज एकूणच्या पेक्षा कमी करतायत कोण मुलं पण मुलींची सरासरी कशी आहे की ह्या 16 पेक्षा अर्धा जास्त आहे म्हणजेच त्यांनी 16 वर येण्यासाठी ह्यांना 16 वर आणण्यासाठी त्यांच्यातली अधिकची बेरीज ही मुलांकडे दिली मग ते अधिकची बेरीज किती असणार आहे 15 एवढीच असणार आहे आणि 15 वेळची बेरीज होण्यासाठी यांचा सरासरी कितीने जास्त आहे अर्ध्याने जास्त आहे मग अर्ध्याने सरासरी जास्त 15 आहे ती कव्हर करण्यासाठी आपल्याला अर्धा गुणिले म्हणजे किती करावं लागेल त्यावेळेस 30 म्हणजे मुलांची संख्या गुणिले किती करावं म्हणजे अर्धा करावं त्यावेळेस हे 15 वर्ष ऍडजस्ट होणार त्यासाठी 30च गुणिले करावणार आहेत आणि म्हणून गणिती क्रिया न करता कॉमन सेन्सच्या आधारे सुद्धा आपण हे उदाहरण सोडवू शकतो। तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच बस व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मित्रांना या चॅनलविषयी माहिती द्या तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद।